तर अजित पवारांच्या अपघातावर राज ठाकरे यांनीही शंका उपस्थित केली आहे। विमान अपघात धोक्यामुळे की धोक्यामुळे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। एफआयआर नोंद न केल्यानं ही संशयाची सुई ही जातीय असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय। अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे। मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात हा धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये। मला त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं एफआयआर घेतले गेले नाहीत। म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते एफआयआर घ्यायची नाहीत। मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही।